70 वर्षाच्या कालावधीमध्ये अमेरिका चुकीचं जरी असलं तरी पाकिस्तान बरोबर त्या ठिकाणी उभी राहिली आणि आजही राहील, याच्या पुढे राहील. आजही राहील आणि याच्या पुढेही राहील. त्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे की त्यांनी फार मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाकिस्तानमध्ये केली. आणि म्हणून जे आहे परिस्थिती आपल्याला दिसते की अमेरिका हे पाकिस्तान बरोबर उभे राहते. आपलं वागणं कसं आहे ते मी आपल्याला सांगतो. आपलं वागणं कसं आहे ते मी आपल्याला सांगतो. RSS हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण नाही. त्यांचं बौद्ध चिन्ह आपण जर बघितलं तर हिटलरचं बौद्ध चिन्ह, स्वस्तिक. हे सगळे प्रश्न मी असं मानतो की त्याच्यामधले व्यक्तिगत आहेत. याच्यामध्ये सामाजिक प्रश्न काही दडलेत का, तर असं मी मानत नाही. याचं कारण आहे की याचे सगळ्यांचे सोडवण्याचे मार्ग आखण्यात आलेले आहेत. आणि त्या आखण्यात आलेल्या मार्गाप्रमाणे आपण गेलो तर आपल्याला न्याय मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने चळवळ ही असणाऱ्या या व्यक्तिगत प्रश्नाच्या अवतीभोवती भरकटत ठेवली आणि तिला आपण चळवळ म्हणतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे संधी असूनही आपण ती गमावून बसतो असा त्याच्यातला भाग आहे, अशी परिस्थिती आहे. सत्ता ही म्हटली ती सत्ता चालवावी लागते. आणि ती सत्ता चालवायची असेल, खोटं का होईना, पण लोकांसमोर त्याची मांडणी होणं हे महत्त्वाचं आहे. मी ते विषयाप्रसंगी मांडणी तर करणारच आहे. पण हा मी असं म्हणणार आहे की इथला असणारा एक गहन प्रश्न आहे. जो स्वतःला असणारा आंबेडकरवादी म्हणतो, बाबासाहेबांचा अनुयायी म्हणतो, ती बाबासाहेबांची जी पहिली हार आहे त्याला म्हणतायत मुंबईच्या मतदारसंघातली, मध्य मुंबईच्या मतदारसंघातली, ती ह्या प्रश्नाशी जुळलेली आहे. जे निवेदन निवडणूक झाल्यानंतर बाबासाहेबांनी जे काढलं त्याच्यावरती असणारं त्यांनी कार्यकर्त्यांना एक असणारी चापराक दिली होती, एका अर्थाने मी असं म्हणतो. का त्यावेळेस मेहतांचा जो असणारा समाजवादी पक्ष होता त्याच्याबरोबर त्यांची राजकीय युती होती. आणि कार्यकर्त्याचं म्हणणं असं होतं की मेहतांचा जो कामगार होता किंवा त्यांचं जे मतदान होतं ते मतदान बाबासाहेबांना मिळालं नाही. बाबासाहेबांनी
त्याच कार्यकर्त्याला पडण्याच्या पाठीमागची कारणं त्यांनी त्या ठिकाणी मांडली. आणि ती मांडत असताना त्यांनी असं म्हटलं की ज्याला आज आपण असणारा पाक ऑक्युपाईड काश्मीर असं म्हणतो, POK, त्या संदर्भात बाबासाहेबांनी असणारं त्या काळी विधान केलं होतं. 47च्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये 47-48च्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी एक विधान केलं होतं की, आणि ते नेहरूला त्यांना असा दोष देत होते की आपण पूर्णपणे काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे होता, म्हणजे महाराज शंकर यांच्या असणाऱ्या ताब्यामधला होता तो सगळाच आपण आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे होता, आणि तो घेणं त्यावेळी शक्य होतं. पण त्यावेळेचे असणारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असणारं अर्ध्यामध्येच थांबलं आणि आपण असणारं युनोमध्ये जाऊ आणि तिकडनं हा प्रश्न सोडू. बाबासाहेबांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांनी असं म्हटलं की एकतर घ्या नाही तर सोडा. एक तर पूर्ण घेतला पाहिजे, नाही तर पूर्णपणे सोडला पाहिजे. अर्धवट घेणं आणि अर्धवट सोडणं अशी जी काही सरकारची भूमिका आहे, त्याच्यामुळे देशाला येणाऱ्या कालावधीमध्ये त्याची किंमत मोजावी लागेल. आणि त्यांनी असा शब्दप्रयोग केला होता की नेशन विल ब्लीड, म्हणजे रक्तबंबाळ ज्याला आपण म्हणतो, येणाऱ्या काळामध्ये देश हा रक्तबंबाळ होत राहील अशी असणारी परिस्थिती आहे, आणि ती आपल्याला दिसतेच आहे. आता या परिस्थितीला काँग्रेसचा विरोध होता, या परिस्थितीला असणारा मार्क्सवाद्यांचा विरोध होता, त्यावेळेची हिंदू महासभा होती त्यांचा विरोध होता आणि RSSचा विरोध होता. त्या बाबासाहेबांनी असं म्हटलं की मी जी भूमिका या POKच्या संदर्भात घेतली होती की एक तर पूर्ण घ्या नाही तर एक तर सोडून टाका. एक तर पूर्ण घ्या नाही तर एक तर सोडून टाका. हे अर्धवट जे घोंगडं लटकत ठेवलंय त्यामुळे असणारं देशाला रक्तबंबाळ केल्या जाणारं येणाऱ्या कालावधीमध्ये, आणि किती वर्ष चालेल ते म्हटले याचं सांगता येणार नाही. हा मतभेद असल्यामुळे बाबासाहेब म्हणाले की मला माझ्या विरोधात अधिकृत उमेदवार काँग्रेसचा होताच, पण त्याच्याच बरोबर ज्यांना हे गोंगडं भिजत ठेवायचं होतं, RSSवाल्यांना जे भिजत ठेवायचं होतं, हिंदू महासभेला जे भिजत ठेवायचं होतं, कम्युनिस्ट पार्टीमधले डांगे जे होते त्यांना भिजत ठेवायचं होतं, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावेळेस बाबासाहेबांना पाडलं. म्हणजे एका बाजूला त्या प्रश्नाची वस्तुस्थिती मांडली म्हणून विरोधक कोण आलं तर इथे असणारं RSSवाले विरोधक आले, हिंदू महासभेवाले विरोधक आले आणि कम्युनिस्टांमधले डांगे हे त्यावेळेस विरोधात आले. अशी परिस्थिती काँग्रेसवाले विरोधात होतेच. ज्याने कोणी असणारं थॉट्स ऑन पाकिस्तान पहिलं आणि दुसरं नुसतं वाचन नाही त्याचं अध्ययन केलं असेल तर त्यांनी मुसलमानाच्या संदर्भातलं असणारं त्याच्यामध्ये विधान केलेलं आहे, आणि त्याच्याचबरोबर
त्यांनी त्याच्यातला फरकही केलेला आहे. राजस्थानच्या पलीकडे राहणारा असणारा जो मुस्लिम समुदाय आहे आणि भारतामध्ये राहणारा असणारा म्हणजे आत्ताच्या भारतामध्ये राहणारा मुस्लिम समुदाय, त्या दोघांचं त्यांनी एक वेगळेपण दाखवलं की भारतामधला राहणारा असणारा मुस्लिम जो आहे त्याच्यामध्ये जी संत परंपरा आपण या देशामधली म्हणतो ती त्यांच्यामध्ये सूफी पद्धत आलेली अशी परिस्थिती आहे. आणि राजस्थानच्या पलीकडे राहणारा जो आज पाकिस्तानचा भाग आहे त्यांच्यामध्ये सूफी नाही आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की पाकिस्तानबरोबरचे संबंध आपले काही व्यवस्थित राहणार नाहीत, पण ते बिघडवायचे नसतील आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचं परिवर्तन करायचं नसेल तर ह्या POKच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आणि आपल्याला दिसतंय की POKच्या संदर्भात 5 युद्ध होऊन गेले, अजून किती होतील त्याचं माहीत नाही, येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये सुद्धा घडू शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. शेवटी मी असं त्याच्यामध्ये मानतोय आणि तो म्हणजे हा की एक राष्ट्र म्हणून शांततेने जगण्याचा अधिकार आहे की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. जे काही परराष्ट्र धोरण चा सिद्धांत जो बाबासाहेबांनी मांडला ते म्हटले तुमचे संबंध शेजारी राष्ट्राबरोबर चांगले असले पाहिजे. तिथे इजम आणण्याची गरज नाही. शांतता राहिली तर तुमचा विकास होतो. शांतता राहिली नाही तर ते तुमच्या ताबा घेण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्ही त्यांना ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करता आणि तुमची सगळी शक्ती मग त्याच्यामध्ये जाते. तुमचे शेजारचे राष्ट्र नाहीत पण दुसरे राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबर राहायचं असेल तर मग त्याचा आधार ते म्हटले लोकशाही असला पाहिजे. मैत्रीचा आधार हा मग लोकशाही असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसची त्यावेळेसची जी भूमिका होती की नॉन अलाइनमेंटची जी भूमिका होती त्याच्याशी असताना बाबासाहेबांनी फारकत घेतली होती अशी परिस्थिती आहे. आज ही परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. त्याचा असताना दुसरं आपण लक्षात घेतलं पाहिजे की दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिली काही वर्ष अमेरिका त्याच्यामध्ये सहभाग नव्हता, पण लंडनवरती ज्यावेळेस जर्मन फोर्सेसने हमला केला आणि नुकसान पोचवलं त्यावेळेस इंग्लंड हे असताना अमेरिकेकडे बसलं आणि तुम्ही युद्धामध्ये आलं पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. आपण गुलामीत होतो तेव्हा जगभराच्या गुलामीचा इतिहास याचे आपण विद्यार्थी असलो पाहिजे. मी दुर्दैवाने असं म्हणेन की इथला असणारा जो काही फुले शाहू आंबेडकरी विचाराचा साहित्यिक आहे दोघांशिवाय मला असणारा तिसरा दिसला नाही. एक चिमनकर ते मला असणारा या विषयातले विद्यार्थी आणि मांडणी करणारे होते आणि दुसरा एक कांबळे होता. दुर्दैवाने मी असं म्हणेन की फार लहान वयात 28 वर्षाचा तो असेल आणि त्या 28व्या वर्षामध्ये त्याचा स्वतःचा मेंदूवरचा ताबा गेला आणि तो भरकटत राहिला नाही. तर तो एक विद्यार्थी होता असं मी मानेन की त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात जगातल्या गुलामाची भारतीय गुलामाचा
आणि त्याच्याचबरोबर बाबासाहेबांनी कसं ह्या जगातल्या गुलामाची आणि भारतातल्या गुलामांची एक तुलनात्मक करत त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे याची असणारी जी मांडणी केली होती ती कदाचित त्या ठिकाणी पुढे आली असती असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे बाबासाहेबांची भूमिका याचं समर्थन करणारा साहित्यिक अजून जन्माला यायचा आहे. तो आलेला नाही. तो त्याचे स्वतःबद्दलचे रखाणे अनुभव हेच तो लिहितोय अशी परिस्थिती आहे. आज मी असं म्हणेन की पहिल्या बाबासाहेबांच्या इलेक्शन हारण्याची बीजं ही मी जे म्हणालो की POKमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला असणारा तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याची मला कुठे मांडणीच दिसत नाही किंवा त्या स्टेटमेंटचा कुठेतरी उल्लेख आहे तोही त्या ठिकाणी असताना दिसत नाही. आणि तो उल्लेख आपल्याला माहीत नसल्यामुळे तो इतिहास माहीत नसल्यामुळे आपले विरोधक जे आहेत ते आज वरचढ चाललेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. या सगळ्या लढायामध्ये मी असं म्हणेन की फुलेशाह आंबेडकरी चळवळीतला जो माणूस आहे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भावनात्मक लढाईचा कालखंड संपला. भावनात्मक कालखंड संपला. आता तुम्हाला असणारं जे आहे ते ही वैचारिक लढाई आहे. या वैचारिक लढाईचं नेतृत्व ही घ्यावंच लागणार आहे. इथलं कम्युनिस्ट घेणार नाही. याचं कारण की कम्युनिस्ट आणि बाबासाहेब हे भांडण नसताना कम्युनिस्टांनी ते भांडण सुरुवात केलं. समाजवादी सुद्धा हे नेतृत्व घेऊ शकत नाहीत. त्याचं कारण की समाजवाद्याच्या ग्रुपमधला एकच ग्रुप ज्याचा होता भंडाऱ्याच्या इलेक्शनमध्ये आपण असणारं पाहिलं तिथे फक्त असणारा आपल्याला तो एकच ग्रुप बाबासाहेबांच्या विचाराशी आणि लोह्या जो होता त्या लोह्यांच्या असणाऱ्या विचाराशी जुळतो अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेसवाले सुद्धा हे घेऊ शकत नाही कारण का त्यांचं हे अपत्य आहे. आजची परिस्थिती जी आहे ती ही त्यांची अपत्य आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेस असताना तुम्ही अर्धवट का सोडला तर त्याचं उत्तरच नाही त्यांच्याकडे. काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस विचारलं जाते की तुम्ही असताना हे युनायटेड नेशन UNOमध्ये घेऊन गेलात काय मिळवलं तर तेही त्यांच्याबद्दलचं असणारं उत्तर नाही. याचा जो आहे तो मूळ मला तर आपण असणारा एक पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी माझा लेख आल्यानंतर मला काही जणांचे प्रश्नही आले. लोकसत्तेमधला माझा लेख आल्यानंतर या विषयावरती मला काही जणांनी विचारलं मग तुम्ही बाबासाहेबांच्या थॉट्स ऑन पाकिस्तानचं समर्थन कसं करताय आणि तुमच्या लेखामध्ये तुम्ही असणारं म्हणजे तिथे असणारं बाबासाहेब पाकिस्तान निर्माण व्हावं म्हणून असं असताना ते सगळं थॉट्स ऑन पाकिस्तानमधलं लिखाण होतं. एका अर्थाने तुम्ही त्याच्या विरोधात जात नाही का म्हटलं. त्यावेळेसची परिस्थिती ही वेगळी होती आणि आत्ताची असणारी परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की ज्याला बाबासाहेबांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं म्हटलं तर त्यांचा शब्दप्रयोग असा आहे की हिंदूंची शेंडी मुसलमानाच्या हातामध्ये
आणि मुसलमानाची दाढी ही हिंदूंच्या हातामध्ये. आणि ते म्हटले अशा पद्धतीचं राजकारण चालणार नाही. याचं कारण शेंडी पकडून त्याला तथास्तू करता येतं आणि ह्याची दाढी ठरवून याला तथास्तू करता येतं. दोघंही हालत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण समाज आणि कायदा हे दोघंही पुढे चालत असतात आणि त्याच्यामुळे ते म्हटले हा धोका आहे. या धोक्यातून बाहेर पडायचं असेल त्याचे भारत जो आहे त्यावेळेस ब्रिटिश भारताचा होता, त्याला तुम्ही वेगळं करा, पाकिस्तान हे त्यांना देऊन टाका आणि इथला जो नागरिक आहे, हिंदुत्वाचा नागरिक जो आहे, तो हिंदू धर्मीय आहे, त्याचं असणारं एक स्वतंत्र राज्य असलं पाहिजे. सावरकर बघा, अफगाणिस्तानपासून तर कन्याकुमारी पण भारताची सीमा असली पाहिजे. RSS आजही भोंगळ आणि त्यावेळेसही भोंगळ होतं. स्कूल ऑफ थॉट नाही. काँग्रेसवाल्यांना दोघंही एकत्र राहिले पाहिजे म्हणून असणारं त्यांची असणारी होती. जे खऱ्या अर्थाने या देशामध्ये विभाजनाची रूपरेषा कशी असावी आणि झालेलं विभाजन हे जर आपण नकाशाच्या माध्यमातून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या देशाचं निश्चितपणे काय व्हावं, ब्रिटिश राज्याचं निश्चितपणे काय व्हावं याची असणारी जी दिशा होती आणि संकल्पना होती ही बाबासाहेबांकडे. हे बरोबर की ते दलितांची लढाई लढत होते, अस्पृश्यांची लढाई लढत होते, आदिवासींच्या अधिकारांची लढाई लढत होते, कामगारांच्या अधिकारांची सुद्धा लढाई लढत होते. पण त्याच्याचबरोबर उद्याच्या ह्या देशामध्ये ज्यांच्यासाठी मी लढतोय ते सुरक्षित कसे राहतील याचाही त्यांनी विचार केला होता. अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून उद्याचा असणारा फोकस हा हिंदू मुस्लिम राहण्यापेक्षा मुसलमानांचं वेगळं राज्य करून मोकळं व्हा, म्हणजे फोकस जो आहे तो अविकसित समाजा हा फोकस होतो. आणि आपण असं बघितलं असेल की अविकसित समाज हा असणारा फोकस म्हणून उभा राहिला आणि अविकसित समाज हा फोकस जोपर्यंत होता तोपर्यंत इथे असणाऱ्या सनातनी संघटना ज्या आहेत, या सनातनी संघटना ज्या आहेत त्या डोकं वर काढू शकत नव्हत्या. कारण का सनातनच या अविकसित समाजाचे निर्माते होते आणि क्रियाशील होते की ते अविकसित राहावे अशी असणाऱ्या परिस्थितीमध्ये. आजची परिस्थिती बदलली आणि ती बदलली ह्याच्यासाठी की मी मागाशी जसं म्हणालो की आयडियोलॉजिकली ज्या विषयाच्या जोरावरती किंवा ज्या प्रश्नाच्या जोरावरती सनातन्यांनी डोकं वर काढलं त्या प्रश्नाच्या संदर्भात हे भूमिका घेऊच शकत नव्हते. कारण का ह्यांचं वर्तन जे आहे हे आजच्या सनातन्यांसारखं दिसतंय अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे
आज मुळमुळीत आपल्याला सगळंच राजकारण झालेलं दिसतंय. आणि ते मुळमुळीत झाले राजकारण याचं कारण असं आहे की काही बोलायला गेलं त्या चुकांचा पाडाच वाचल्या जातोय. तर तुम्ही हे का नाही केलं, तुम्ही ते का केलं, तुम्ही कशासाठी हे केलं, अशी बोललो आणि सोडलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड हे अमेरिकेत गेलं, अमेरिकेची मदत मागितली. त्यास अमेरिकेने त्यांना सराट घातली की आम्ही तुम्हाला मदत करू, पण जगभराचं तुम्ही जे कॉलनायझेशन केलेलं आहे, वसाहतवादाचं धोरण जे तुम्ही स्वीकारलेलं आहे, ते वसाहतवादाचं धोरण तुम्हाला सोडवावं लागेल. त्या राष्ट्राला तुम्हाला असणारं स्वातंत्र्य द्यावं लागेल. आणि ते म्हणले भारताला तुम्हाला पहिल्यांदा स्वातंत्र्य द्यावं लागेल. ते जर तुम्ही कबूल करत असाल तर आम्ही तुम्हाला या अलोकशाहीवादी तत्वाच्या विरोधामध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आणि म्हणून आपण बघत असाल की दुसरं महायुद्ध संपलं आणि त्याच्या 7-8 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जेवढे वसाहतवादाची राष्ट्र होती त्या सगळ्यांचं असणारं स्वातंत्र्य मिळण्यात आलं. पण जे फ्रान्सच्या हद्दीमध्ये वसाहतवाद होते त्याच्यातले आजही काही शिल्लक आहेत आणि काही जणांना त्यांनी असणारं स्वातंत्र्य, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना काबूमध्ये ठेवता येत नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी असणारं त्यांचं स्वातंत्र्य दिलं. आणि काही जण अजूनही फ्रान्सच्या वसाहतवादीमध्ये आहेत, अशी परिस्थिती आहे. मी सांगण्याचा मुद्दा हा की बाबासाहेब त्यावेळेस म्हणत होते की हे जे नॉन अलाइनमेंट धोरण जे काँग्रेसने घेतलं होतं त्या काळी, याच्यापेक्षा जे आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या स्वातंत्र्य मिळावं ह्याच्या बाजूने उभं राहिलं ते अमेरिकेबरोबर आपण मैत्री केली. त्या अमेरिकेबरोबर आपण असणारा मैत्री केली पाहिजे. आणि दुसरं बाबासाहेब म्हणत होते की चायनाचं पुन्हा वसाहतवादी धोरण आहे आणि या वसाहतवादी धोरणाच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं असेल तर अमेरिकेची मदत ही आपल्याला लागणारच. मी दुर्दैवाने असं म्हणेन की त्यावेळेसच्या काँग्रेस लीडरशिपला देशापेक्षा, देशाच्या सुरक्षितेपेक्षा स्वतःचं महत्त्व वाढवणं हे महत्त्वाचं होतं. जगभराच्या राजकारणामध्ये आपलं महत्त्व कसं वाढेल याला महत्त्व देण्यात आलं. आणि याला महत्त्व देण्यात आल्यामुळे अमेरिकेने जो दोस्तीचा हात आपल्यासमोर केला होता तो आपण फेटाळला. प्रत्येक राष्ट्र हे असताना आपली सुरक्षितता पहिल्यांदा त्या ठिकाणी बघतं. एका बाजूला चायना आहे, दुसऱ्या बाजूला या दोघांना जर आपल्याला बरोबरीने ठेवायचं असेल तर यांच्यावरती लक्ष ठेवणारं कोण नाही कोणतरी पाहिजे. त्यांनी भारताकडे हात पुढं केला, भारताने तो स्वीकारला नाही आणि नाईलाजाने त्यांनी पाकिस्तानला हाक घातली. त्यांनी अख्खंच कवटाळलं अमेरिकेला, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून अनेक वेळा 70 वर्षाच्या कालावधीमध्ये अमेरिका चुकीचं जरी असलं तरी पाकिस्तानबरोबर त्या ठिकाणी उभी राहिली आणि आजही राहील, याच्या पुढे राहील. आजही राहील आणि याच्या पुढेही राहील. त्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे की त्यांनी फार मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाकिस्तानमध्ये केलेली आहे.
आणि म्हणून जे आहे परिस्थिती आपल्याला दिसते की अमेरिका हे पाकिस्तानबरोबर उभे राहते. आपलं वागणं कसं आहे ते मी आपल्याला सांगतो. आपलं वागणं कसं आहे ते मी आपल्याला सांगतो. RSS हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण नाही. त्यांचं बौद्ध चिन्ह आपण जर बघितलं तर हिटलरचं बौद्ध चिन्ह आहे, स्वस्तिक. ते एका बाजूला हिटलरला मानतात आणि दुसऱ्या बाजूला ते इस्रायलवरती अवलंबून आहेत. इस्रायल म्हणजे ज्यू. हिटलरने अत्याचार कोणावरती केले तर ज्यूवरती अत्याचार केले. त्याच्यामुळे ज्यू आणि हिटलर हा 36चा आकडा. ज्यू आणि हिटलर हा 36चा आकडा आणि RSS या 36च्या आकड्याशी खेळायला बघते. ना धडते नाझी शिल्लक राहिलेले न हिटलरचे नाझी RSSवरती विश्वास ठेवतात, ना असणारा इस्रायल जो ज्यूचा देश आहे तो असणारा त्यांच्यावरती विश्वास ठेवतोय. हे जे अतात्विक राजकारण जे चाललेलं आहे ह्या देशामध्ये तेच सगळ्यात मोठं घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तत्वाला सोडून जे राजकारण चालले ते आहे आणि त्याची परिणती जी आहे आपल्याला या सिंदूरच्या इलेक्शनमध्ये, सिंदूरच्या लुटूपुटूच्या लढाईमध्ये, त्या ठिकाणी मी तिला लुटूपुटूची लढाई म्हणतोय, त्या लुटूपुटूच्या लढाईमध्ये आपल्याला असं दिसते. म्हणजे ह्या लुटूपुटूच्या लढाईमध्ये ज्यांच्याकडून आपण राफेल घेतलं, फ्रान्स हा आपल्याबरोबर उभा राहिला नाही. रशियासारखा की ज्याच्याकडून आपण असणाऱ्या मिसाईल्स घेतल्या, तोही ह्या लुटूपुटूच्या लढाईमध्ये आपल्याबरोबर नव्हता अशी परिस्थिती आहे. विश्वगुरु नरेंद्र मोदी अनेक देशाला फिरून आले. हा करारनामा केला, तो करारनामा केला, ते केलं, अमुक केलं, तेवढी मदत केली आम्ही. पण त्या मदत केलेल्या देशांपैकी श्रीलंकासुद्धा असेल आणि नेपाळसारखा देश असेल किंवा भूतानसारखा असेल, तोही तुमच्या बाजूने उभा राहिला नाही. खऱ्या अर्थाने जर फुले आंबेडकरी चळवळ आज असती तर त्यांनी हा प्रश्न पहिल्यांदा विचारला असता जनतेला की ज्याला तुम्ही असणारा निवडून दिलेला आहे, आणि ज्या RSSनी त्याच्यासाठी असणारा प्रचार केलेला आहे, तुम्हाला एक मित्र उभा करता आला नाही तो सांगा. पाकिस्तान हे असणारं आतंकवाद्यांचं माहेरघर आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याचा फटका इंग्लंडला बसला, त्याचा फटका इटलीला बसला, त्याचा फटका ग्रीसला बसला, त्याचा फटका अमेरिकेला बसला. राष्ट्रांची नावं घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये त्यांना फटका बसला. आणि तुम्ही असताना म्हणताय की आम्ही त्यांची असणारं आतंकवाद्यांची असणारी
अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालो, ते उद्ध्वस्त करायचं असताना तुमच्याबरोबर एकही मित्र का नाही? किंवा ज्यांना या आतंकवादाचा प्रसाद मिळाला तेही राष्ट्र तुमच्याबरोबर नाहीत. मी असं म्हणेन की हे दुर्दैव आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं, की मी मगाशी म्हणालो की आम्ही व्यक्तिगत प्रश्नामध्ये अडकलो, चळवळीला आम्ही सोडून दिलं, विसरून गेलो, अशी परिस्थिती आहे. ते महत्त्वाचे प्रश्न नाहीत असं मी म्हणत नाही, ते व्यक्तिगत प्रश्न असले तरी ते महत्त्वाचे आहेत. पण जे केंद्रित झालेलं आहे त्याच प्रश्नावरती पूर्णपणे जी केंद्रित झालेली आहे ती चुकीची आहे, हे आपण असं लक्षात घ्या. आणि म्हणून मी म्हणालो की अनेक वेळा आंबेडकरी चळवळीला, फुले शाहू आंबेडकरी चळवळीला संधी मिळाली, नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ती संधी आपण स्वीकारली नाही, अंगावरती घेतली नाही, किंवा त्या दृष्टीने आपण कधी विचारही केला नाही, अशी परिस्थिती आहे. या युद्धाची सुद्धा परिस्थिती आपण पहा, लुटूपुटूच्या युद्धामध्ये गेली 25-30 वर्ष 1990 पासून दहशतवाद्यांचा देशाच्या ह्या टोकाला त्या टोकाला कुठल्या नाही कुठल्या तरी टोकाला घटना घडतच आहेत. भारतीय आर्मी जी फक्त युद्धाच्या वेळेस कॅन्टोन्मेंटमधनं बाहेर पडली पाहिजे, ती आज आपण बघत असाल की गेली 30 वर्ष ती कॅन्टोन्मेंटच्याच बाहेर आहे आणि बॉर्डरवरती बसलेली आहे. म्हणजे ज्याला आम्ही असणारं फायनल युद्धासाठी तयार केलं, तू गेले 30 वर्ष फायनल युद्धच लढतोय, अशी परिस्थिती आहे. कुठंच रेस्ट नावाचा असणारा प्रकार नाही, अशी परिस्थिती आहे. या देशामधला जो सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की हा आतंकवाद्यांचा, टेररिस्टचा इश्यू कायम संपवण्याची तुमच्याकडे संधी आली होती की नव्हती? तुम्ही त्या परिस्थितीमध्ये होता की नव्हता? मी जसं म्हणालो, काँग्रेसवाले बोलणार नाहीत, समाजवादीवाले बोलणार नाहीत, कम्युनिस्टवाले बोलणार नाहीत, का त्यांचा इतिहासच त्यांच्या विरोधात आहे. त्यांचा इतिहासच त्यांच्या विरोधात आहे. आणि म्हणून मी म्हणत होतो तिथे की ही संधी आहे. संधी काही आहे की जशी अमेरिका इराणला ॲक्सेस ऑफ इव्हल म्हणून त्या ठिकाणी संबोधते, तशा रीतीने जग आज पाकिस्तानकडे बघत असताना की ॲक्सेस ऑफ टेररिझम आहे. ठीक आहे, माझं म्हणणं आहे बाबासाहेबांनी असणारं 2 नेशन थिअरी मांडून असणारं पाकिस्तानचं एक्झिस्टन्स मान्य केलं. कशासाठी? तर गेले हजारो वर्ष
या देशातला नागरिक जो आहे याच्यावरती राज्य परदेशातलाच माणूस येऊन करत होता, त्याच्यातून त्याची सुटका होते म्हणून बाहेरच्याला बाहेरचं द्या आणि आतल्याला आतलं द्या, अशी असणारी भूमिका होती. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे जे हमले होतात आहेत हे संपले पाहिजे, हा त्याचा मेन मुद्दा आहे. आणि हे सगळे हमले त्याच्या डोक्यामध्ये बसलेले आहे की पाकिस्तान करत. या युद्धामध्ये पाकिस्तान संपवण्याची संधी होती की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. जी काही पाकिस्तानची परिस्थिती झालेली आहे किंवा त्यांनी स्वतःहून करून घेतलेली आहे, त्यांनी पहलगामाच्या निमित्ताने एक चालून संधी तुम्हाला दिली होती पूर्णपणे. एक तर पाकिस्तानचं कंबर मोडणं किंवा एक पाकिस्तानचे 5 पाकिस्तान करणं. सिंधचा एक भाग, कराचीचा एक भाग, पंजाबचा एक भाग आणि बलुचिस्तानचा असणारा एक वेगळा भाग, नॉर्थ ईस्ट जो आहे त्याच्यातला असणारा वेगळा भाग. हा एकेकाळी जगाचा अजेंडा होता. आणि त्याला खो घालणारं कोण होतं तर पूर्ण RSS होती. मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते आणि आपल्या इथं अटल बिहारी वाजपेयींचं गव्हर्नमेंट होतं. पाकिस्तानवरती एवढं कर्ज झालं होतं की ते महिना 1.5 महिन्यामध्ये जी आपली परिस्थिती चंद्रशेखर पंतप्रधान झाली होती की डिफॉल्ट ऑन एक्सटर्नल पेमेंट, एक्सटर्नल पेमेंटवरती आपलं जे डिफॉल्ट झालं होतं आणि म्हणून वर्ल्ड बँकेकडून आपल्याला सारं कर्ज घ्यावं लागलं होतं आणि बँक ऑफ इंग्लंडमध्ये आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागतं, त्यावेळेस जगाने आपल्यावरती एक आट घातली. जगाने आपल्यावरती एक अट काय घातली तर तुम्ही तुमची अर्थव्यवस्था खुली करा. तुम्ही जे बंद केलेली अर्थव्यवस्था जी आहे, फक्त भारतीयांसाठीच भारतीय अर्थव्यवस्था जी बंद केलेली आहे ती खुली करा आणि जगातल्या लोकांसाठी ती मोकळी करा. पैसे पाहिजे होते म्हणून आपण असणारा ती अट मान्य केली आणि तिथून या RSS वाल्यांनी त्यांनी अर्थव्यवस्था खुली करा एवढीच त्यांची डिमांड होती. त्याला इथल्या RSSनी आणि काँग्रेसवाल्यांनी पुढे घेऊन खाजगीकरणाशी जोडली आणि खाजगीकरणाची प्रक्रिया सुरुवात केली. मी त्या मुद्द्यात नाही जात आहे, पण अट लावून जी बंद अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था करायला लावली. जसं भारतावरती पाकिस्तानमधला असणारं आतंकवादी हे हमला करत होते तसे जगभरही करत होते. ते संधी शोधत होते. जग ही संधी शोधत होता की पाकिस्तानला कैद करण्याची आणि त्यांच्याकडे ती आयती संधी आली. आता G7 आपल्याकडे आहे पण त्या काळी G15 होतं. त्या सगळ्या देशांनी जपानसकट सांगितलं की आम्ही तुमच्यावरचं कर्ज जे आहे ते रिॲडजस्टमेंट करू शकत नाही, ड्यू डेटला तुम्ही दिलं पाहिजे. ड्यू डेटला दिलं पाहिजे म्हणजे काय, तुम्ही डिफॉल्ट होणार. तुम्ही डिफॉल्ट झाला तर मग आम्हाला
तुमच्यावरती असणारा निर्बंध लावता येतात. आम्हाला जे आहे ते तुमच्यावरती निर्बंध लावता येतात. आणि निर्बंध लावले की मग आपल्याला माहिती आहे की आपले हातपाय गळून पडतात अशी परिस्थिती आहे. ती संधी त्यावेळेस मी पार्लमेंटमध्येच होतो आणि सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, अरे बाबा, पाकिस्तानकडे फक्त 39 मिलियन फॉरेन एक्सचेंज आहे, तुम्ही हे भेटू नका. ते डिफॉल्ट झाले की ते तुमच्याकडेच येतात आणि तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते निर्बंध घालता येतात आणि शांतता पुन्हा प्रस्थापित होते. परंतु मुशर्रफ आला, जगभर त्यांनी पब्लिसिटी केली स्वतःची आणि जगामधलं एक वातावरण निर्माण करलं की 2 न्यूक्लिअर देश एकत्र येऊन शांतता करतात आहेत. तेव्हा जगभर त्यांनी असं स्वतःबद्दलचं ओपिनियन करून घेतलं की मला कर्ज सोडवण्यामध्ये वेळ देण्यात यावी आणि जगाने दिली. माझा मुद्दा हा आहे की ह्याही निवडणुकीमध्ये म्हणजे ह्याही लुटूपुटूच्या लढाईमध्ये तुम्ही ती परिस्थिती पाकिस्तानची करू शकला होतात की नाही. एअरफोर्सने जी काही परिस्थिती पाकिस्तानची केली होती ती वस्तुस्थिती आहे की पूर्णपणे त्यांच्या असणाऱ्या एअर डिफेन्सचा ताबा आपण घेतला होता. चायना त्याचा जो असणारा मित्र होता की ज्याचे अमेरिकेशी ट्रेड वॉर चालला होता, अमेरिकेचं मार्केट बंद झालं तर चायनाच्या हे लक्षात आलं होतं की आपली अर्थव्यवस्था बिघडणार आहे आणि मग ती बिघडणारी अर्थव्यवस्था आपल्याला थांबवायची असेल तर जगामधलं दुसऱ्यात मोठं मार्केट कुठं आहे तर भारतामधलं मार्केट आहे. ते भारताचं मार्केट आहे आणि म्हणून चायना असं म्हणालं की खरंच आपलं जर युद्ध झालं अमेरिकेबरोबर आणि आपण आता असताना पाकिस्तानला मदत केली तर भारतातलं मार्केट आपल्या हातातून जाईल. आणि म्हणून या लुटूपुटूच्या लढाईमध्ये सुद्धा चायनाने पाकिस्तानला मदत केली नाही, हत्यारं दिली, तो भाग वेगळा, पण मदत केली नाही. आणि अमेरिकेच्या ज्यावेळेस लक्षात आलं की पाकिस्तान आपल्यापासून दूर गेलं होतं, आपल्यावरती चायनाचं नियंत्रण करण्यासाठी त्यावेळेस भारताकडे त्यांनी बरेच प्रयत्न केले, पण आपण त्यांना हातच धरायला संधी देत नव्हतो. त्यांना पाकिस्तान पुन्हा ताबा मिळवण्याची संधी मिळाली, अमेरिकेने तो ताबा घेतला. आणि आमच्या असणाऱ्या विश्वगुरूला असा हाग्या दम भरला की मी जे जाहीर केलेलं आहे त्याच्या विरोधात एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. युद्धाची घोषणा तिथे झाली. आजही नरेंद्र मोदींनी युद्ध थांबले असं घोषणा केलेली आहे का? तर नाही. कारण का याच्या गांडीतच दम नाही आहे की तो मोदीला, तो ट्रम्पला अंगावरती घेऊ शकतो. ही संधी आहे आंबेडकरवाद्यांची, फुले शाहू आंबेडकरवाद्यांची संधी आहे. प्रचार करण्याची की तुम्ही गांडूगिरीच्या राजकारणाच्या बाजूने जाणार आहात की हिम्मतवाल्यांच्या राजकारणाच्या बाजूने जाणार आहात.
एक हॅरल्ड रॉमेनचं असणारं एक फार चांगलं पुस्तक आहे, दी प्रेसिडेंट म्हणून. आणि ते असतं की एका व्यक्तीला प्रेसिडेंट व्हायचं असतं. आणि त्या पुस्तकामध्ये असं त्यांनी म्हटलं की संधी मिळाली आणि ह्यांनी वापरलं आणि तो प्रेसिडेंट झाला. ही आंबेडकरवाद्यांच्या हातामधली असणारी संधी आहे. संधी काय तर दोन संधी आहेत. एक तर हमला करणारं सेंटर हे ते टेररिस्ट कॅम्प नाही आहे, तर पाकिस्तान आहे. ते टेररिस्ट कॅम्प नाही आहे, ते फक्त तिथे ट्रेनिंग दिल्या जाते. हमला करणारे ते सेंटर नाहीत. हमला करणारा असणारा पाकिस्तान आहे. तुम्हाला पाकिस्तानची 5 शकलं करण्याची संधी आली होती, तुम्ही का घालवलीत? आणि ट्रम्पमुळे तुम्ही घालवलीत. पब्लिकली तुम्हाला असणारा जे राष्ट्रभक्त स्वतःला म्हणतात आहेत, स्वतःला जे राष्ट्रभक्त बोलतात आहेत, त्यांच्या राष्ट्रभक्तीवरतीच तुम्हाला असणारा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी आली. ती संधी फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी सोडली. आजही आपण सुरुवात केली तर आपण असणारा त्या ठिकाणी हावी होतो, अशी असणारी परिस्थिती आहे. की तुम्हाला गांडूगिरीचं राजकारण पाहिजे या मोदीसारखं, की अमेरिकेने दम दिला आणि हे केलं, की तुम्हाला असणारा इराणच्या खोमिनीसारखं राज्य पाहिजे? नाही, मला ज्या दिवशी थांबवायचं त्या दिवशी मी थांबेन. आणि त्यांनी इस्रायलवरती बंबारडी सुरुवात ठेवली आणि शक्य झाल्यानंतर तो असणारा म्हटलं ठीक आहे आता मी थांबतो. ही संधी आहे. हा आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला जो मौनी बाबा आहे, या मौनी बाबाची असणारी जबाबदारी आहे की त्यांनी त्याचा मौनपणा सोडला पाहिजे आणि हे प्रश्न पब्लिकली विचारायला सुरुवात केले पाहिजेत की तुम्हाला असणारा गांडूगिरीचं राजकारण पाहिजे की मर्दानगीचं राजकारण पाहिजे, हिमतीचं राजकारण पाहिजे, हे सांगा. जो गांडू असेल तो गांडूगिरीच्या राजकारणाला मतदान देईल, जो हिम्मतवाला आहे तो हिम्मतवाल्याच्या राजकारणाला मतदान देईल. तुम्हाला असणारा प्रश्न उपस्थित करावे लागतील. संधी आली की तिचा उपयोग केला पाहिजे, हे माझं स्वतःचं तत्व आहे. तिथे माघार हटायचं नाही. जे होतील ते होतील, परिणाम होतील ते होतील, ते बघता येतील. पण ती संधीच आपण उपयोग करणार नसू ते त्याचा उपयोग काय? आज त्याचा परिणाम काय दिसतोय आपल्याला की नंतरच्या घडामोडीचा असणारा त्यांनी विषय घेतलाय. चांगला घेतलाय मी असं म्हणेन. घडामोडी काय दिसतात आहेत आपल्याला की एका बाजूला रशिया आपल्या बरोबर असायचा, आज रशिया आपल्या बरोबर उभा राहताना दिसत नाहीये, तर तो पाकिस्तान बरोबर उभा राहिला. तो पाकिस्तान बरोबर उभा राहिलाय. तो पाकिस्तानला मदत करायला तयार आहे. पाकिस्तानला का मदत करायला तयार आहे? तर पुन्हा हे गांडूगिरीचं राजकारण हे आपण लक्षात घ्या. गांडूगिरीचं राजकारण काय? तुम्ही पुतीनला ऐकून माघार घेतली नाही. रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत पुतीन, त्यांना तुम्ही असं विचारून माघार घेतली नाही. तर तुम्ही ट्रम्प जो भारताच्या विरोधात आहे
की ज्यांनी मोदी ती बेइज्जती केली, व्हाईट हाऊसमध्ये त्याची असणारी बेइज्जती केली, त्यांनी सांगितलं आणि भारत गप्प बसला. त्यांनी सांगितलं आणि RSS वाले गप्प बसले. तेव्हा शंका कोणाच्याही मनामध्ये येते. शंका ही कोणाच्या मनामध्ये येते की हा माणूस, हे राष्ट्र आपल्या बाजूने उभं राहील की न राहील. का रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. युक्रेनला असणारी सगळी मदत अमेरिका आणि वेस्टर्न कंट्रीज त्या ठिकाणी देत आहेत. आज रशियाला मदत चायना करते. रशियाला मदत इराण करते. आपण त्यांना मदत करत होतो असं मी म्हणेन. का त्यांचं सगळं तेल हे भारत विकून देत होता त्यांना आणि युद्धाला लागणारा पैसा त्या ठिकाणी देत होता. आज शंका ही उपस्थित राहिली की रशियाचं तेल जे भारत विकून देत होता, उद्या पुन्हा ट्रम्पनी सांगितलं बंद आणि ह्यांनी बंद केलं तर आमचा असणारा लढण्याचा जो स्रोत आहे, लढण्याचा जो स्रोत आहे तो सगळाच बंद झाला. आणि हा लढण्याचा स्रोत बंद झाला तर मग मी लढायचं कसं? आणि म्हणून चायनाने रशियाला ज्यावेळेस सांगितलं की आपण असणारा आता पाकिस्तानच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, त्यावेळेस शांतपणे न काही बोलता रशिया हे पाकिस्तानच्या बाजूने उभं राहते अशी परिस्थिती आहे. राजकारणामधला आ बैल मुझे मार असं जे म्हणतात ते या लुटूपुटूच्या लढाईमध्ये आपण असणारा बैल उभा केला आणि तो आता आपल्या विरोधातच मारणार आहे. नंतरची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक आहे. म्हणजे जे पाकिस्तान 10 दिवसाचं सुद्धा युद्ध लढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आलं होतं, आज त्याला टर्कीशिवाय दुसरं कोणीच टर्की आणि चायनाशिवाय दुसरं कोणीच देऊ शकत नव्हतं. पण चायनासुद्धा लपून लपून त्या ठिकाणी देत होतं. आज असणारं रशिया एका बाजूने आणि अमेरिका दुसऱ्या बाजूने खुलं त्यांना असणारं ॲम्युनिशन पुरवायला सुरुवात झाली आणि पुन्हा सुसज्ज करायला झालेलं आहे. पुन्हा सुसज्ज करायला झालेलं आहे. या देशामधला सगळ्यात मोठा इकॉनॉमिस्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनीच अर्थव्यवस्थेमधला येणाऱ्या काळासाठी एक सिद्धांत मांडला होता. आणि ते म्हटले पुढची युद्ध जी आहेत ही जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी नसणार आहेत. जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी नसणार आहेत, तर पुढची युद्ध ही अर्थव्यवस्था ताबा घेण्यासाठी लढल्या जाणार आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपल्या ताब्यात यावी म्हणून असणारं युद्ध होणार आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये चारित्र्यहीन व्यक्ती देशाच्या खुर्चीवरती बसला असेल तर अर्थव्यवस्थेवरती ताबा मिळवणं अत्यंत सोपं आहे.
अत्यंत सोपं आहे. त्याचं चारित्र्य दाखवा आणि आम्ही जे करतोय त्याला मान्य करून घ्या. हे जे मोदीच्या समोर ट्रम्प एवढी दादागिरी करू शकतो, चारित्र्याचा तर प्रश्न नाही. शंका उपस्थित आहे की युद्ध तुम्ही जिंकायला आलेला आहात. 71ची असणारी इंदिरा गांधीचं स्टेटस हे तुम्ही मिळवू शकता. तिने बांगलादेश निर्माण केला. संधी मिळाली, तिने बांगलादेश निर्माण केला. तिने हे बघितलं नाही ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान या दोघांमधलं 4000 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 4000 किलोमीटरच्या अंतराला एक राज्याचा भाग दुसऱ्या बाजूला आहे. त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी, गव्हर्न करण्यासाठी, त्याच्यासाठी लागलेला सगळा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो देशावरच्या असणाऱ्या रिसोर्सेसवरती फार मोठा असणारा ड्रेन आहे. अशी जी परिस्थिती आहे ती विसरली. 2 तुकडे करतायत करा आणि करून मोकळी झाली. आपण RSSला विचारलं पाहिजे, BJPला विचारलं पाहिजे, नरेंद्र मोदीला विचारलं पाहिजे, अरे बा तुला पाकिस्तानचे 5 तुकडे सोडून 30 वर्ष जो असणारा आतंकवाद्यांचा हमला होता तो थांबवण्याची संधी होती, ती तुम्ही का दौडवली ते सांगा. की तुमच्याकडे कोणी मित्र राहिला नाही. ज्याचे 5 तुकडे काढण्याची असणारी लोकांची अपेक्षा होती, आज त्याच प्लेयरला तुमचे मित्र रशिया आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका तुमची असणारी मैत्रीण, हे तुमच्या विरोधक जे पाकिस्तान आहेत त्यांना हत्यार द्यायला सुरुवात झालेली आहे. आधुनिक हत्यार. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये ही परिस्थिती तुम्ही फेस करू शकता का? RSS वाल्यांचा प्रचार काय असायचा की इथले मुसलमान तुमच्या छाताड्यावरती बसतील आणि इथल्या मुसलमानांना तुम्हाला छाताड्यावरती बसून घ्यायचं नसेल तर सगळ्या हिंदूंनी एकत्र या. आज उलटा प्रश्न आपण विचारला पाहिजे. पण तुमच्या ह्या नाकारतेपणामुळे, तुमच्या ह्या गांडुगिरीच्या राजकारणामुळे ज्या पद्धतीने असणारं पाकिस्तानला हत्यारं दिल्या जात आहेत आणि उद्याच्या असणाऱ्या युद्धामध्ये आपल्याकडे हत्यारं होत नाही, आपणही दुसऱ्यांकडून विकत घेऊन लढत असतो, त्यांनी देण्याचं बंद केलं तर इथला मुसलमान छाताड्यावरती बसण्याच्या ऐवजी पाकिस्तानचा मुसलमान तुमच्या छाताड्यावरती बसणार आहे की नाही? आणि ह्याची निर्माती कोण करणार आहे? तर RSS, BJP, नरेंद्र मोदी करणारे आहेत. हा लोकांपुढे आपण प्रश्न घेऊन जाणार आहोत की नाही? काँग्रेसवाले घेऊन जाणार नाही याची मला खात्री आहे. मी जसं म्हणालो, समाजवादी आणि कम्युनिस्टवाले हा कधी प्रश्न उपस्थित करणार नाही. फुले शाहू आंबेडकरवादीवाले काय करणार? तेही गप्प बसणार आहेत का? मुख गिळून बसणार आहेत का? आत्ताचा जो कालखंड आहे हा अत्यंत क्रुशियल कालखंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. काल रात्री बरेच संपादक आणि सिनियर नागपूरमधले जर्नलिस्ट आम्ही सगळे बसलो होतो. त्यांनी मला विचारलं की तुम्ही हे म्हणताय यायला आम्हाला शक्य होईल की नाही माहीत नाही, पण तुमचं रीडिंग काय आहे? मी त्यांना म्हटलं होतं की थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स
म्हणजे भाषेवरती प्रांतरचना करण्याची ज्यावेळेस वेळ आली त्या कमिशनसमोर बाबासाहेब तब्येतीमुळेच गेले नाहीत, पण त्या समितीला त्यांनी असा मसुदा सादर केला. तो मसुदा सादर करताना त्यांनी असं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की तुम्ही भारतामध्ये इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात नेशन विद इन नेशन, म्हणजे राष्ट्रामध्ये राष्ट्र, असं जे निर्णय करण्याचे तुमचं जे धोरण आहे काही काळ चालेल, पण हे राष्ट्रामध्ये राष्ट्र जे उभे करतायत आणि त्यांच्यामधला संघर्ष जर सुरुवात झाला, त्यांच्यामधला संघर्ष आज सुरुवात झाला तर त्या संघर्षाला कंट्रोल कोण करणार, नेतृत्व कोण करणार? आणि ते म्हटले लीडरशिप ही जर स्टेट्समॅनशिप नसेल, म्हणजे मी ह्या राज्याचा आहे म्हणून ह्या राज्याची भूमिका घ्यावी आणि देशाच्या असणाऱ्या भूमिकेचा विसर पडावा त्याला, हा देश देश म्हणून राहणार नाही, वेगवेगळ्या जुन्या पद्धतीने तुकड्यांमध्ये विखुरला जाईल अशी असणारी परिस्थिती होती. आणि म्हणून त्यांनी असं एक फार चांगलं वाक्य वापरलं होतं, दाय कर्स्ड इंडिया दाय शॅल नेव्हर बी युनायटेड. हे बायबलमधलं आहे. आणि त्यांनी त्याच्या पुढे लिहिलं की आय विश दिस डज नॉट हॅपन, म्हणजे हे अशी परिस्थिती भारतामध्ये येत नाही. आजच्या असणाऱ्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी भाषेच्या आधारावरती एक राज्य दुसऱ्या राज्याच्या विरोधात उभं राहिलं आणि भारतामध्ये स्टेटमेंटशिप नसेल तर मग त्याची संघर्ष टाळणार कोण? यंत्रणा शिल्लक राहत नाही ते संघर्ष टाळण्यासाठी. आणि यंत्रणा जर तुमच्याकडे तो संघर्ष टाळायचा नसेल, त्या संघर्षाचा भेगा जे आहेत हे भगदाड व्हायला वेळ लागणार नाही. आणि भगदाड एकदा झालं की ते जुळवणं कठीण आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आता तेच आपण केलंय. सांगता आलं पाहिजे आपल्याला की इथल्या असणाऱ्या मुसलमानांना हा आमच्या छाताड्यावरती बसेल म्हणून त्याला असणारं एक विलन करून आपण बसून जाऊ, त्याला विलन म्हणून आपण असणारा बसवलेला आहे. आता ह्या विलनपणातून त्याला सुटका आपण द्यायलाच तयार नाही आहोत. जसं पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब जाऊन महात्मा गांधी आणि काँग्रेस यांनी बहिष्कार टाकला होता, तेव्हा राजांनी असणारं, इंग्लंडच्या राजांनी असणारं बाबासाहेबांना विचारलं होतं की व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं? ते म्हटले 4 जण आमच्या छाताड्यावरती अगोदरच बसलेले आहेत. जातीच्या स्वरूपातले 4 जण आमच्या छाताड्यावरती अगोदरच बसलेले आहेत. तुमचं राज्य हे 5वं आहेत की जे आमच्या छाताड्यावरती बसलेले आहेत. किंवा तुम्ही आम्हाला जर स्वातंत्र्य मिळालं तर आमच्या छाताड्यावरचा एक माणूस कमी होईल, म्हणजे आम्हाला 4 जणांशी लढायला मोकळं होता येतं. 4 जणांशी मग आम्ही लढायला मोकळे आहोत. आज तुम्ही 5वे जे आमच्या छाताड्यावरती बसलेले आहात त्याच्यावर 5 जणांची गठ्ठी झालेली आहे आणि आम्ही लढू शकत नाही अशी परिस्थिती.
दुर्दैवाने असं म्हणेन, खुदा न खास्ता अशी परिस्थिती पुन्हा उभी राहावी आणि ती मला शक्य त्या अधिक त्या ठिकाणी दिसते. याचं कारण की जगाची अर्थव्यवस्था आपण जर पाहिली, तर ही जगाची अर्थव्यवस्था हळूहळू कोलमडत चाललेली आहे. आणि ती कोलमडत चालली आहे याचं कारण ज्याला इंग्रजीमध्ये डेमोग्राफी आपण म्हणतो, तिच्यामधला फार मोठा बदल व्हायला लागला. त्या डेमोग्राफीमधला फार मोठा बदल व्हायला लागला. आणि तो काय व्हायला लागला आहे की म्हातारी माणसं फार संख्येने झालेली आहेत आणि तरुण माणसं कमी झालेली आहेत. तरुण माणसं कमी झालेली आहेत जगभर आणि म्हाताऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आता म्हाताऱ्यांचा वर्ग हा इंग्रजीमध्ये ज्याला बाईंग क्लास म्हणजे विकत घेणारा वर्ग हा नाही, का त्याच्या सगळ्या गरजा पुरून झालेल्या आहेत. इंग्रजी भाषेमध्ये सांगायचं झालं तर तो रिप्लेसमेंटचा क्लास झालेला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून तो रिप्लेसमेंट म्हणजे घरात फ्रीज आहे, एकदमच खराब झालं तर बदला, नाही तर स्क्रू लावा आणि चालू द्या. त्याच्यामुळे तो विकत घेणारा वर्ग नाही आहे. नवीन वर्ग जन्मालाच आला नाही म्हणून त्याचा संसार सुरुवात झाला नाही, आणि त्याचा संसार सुरुवात झाला नाही म्हणून तो कन्झ्युमर आयटममधला बायर क्लासच झाला नाही. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमधला ज्याला आपल्याला म्हणता येईल की रिसेशनची कालखंड हा सुरुवात झाला. रिसेशनचा असणारा कालखंड सुरुवात झालाय, पण ती भारताची परिस्थिती नाही. काय येत्या अजून 30 वर्ष भारताची लोकसंख्या वाढत जाणार आहे. आणि म्हणून मनमोहन सिंगने एकदा जे म्हणालं होतं की आमच्याकडे 25 कोटीचा मिडल क्लास आहे, आज तो 40 कोटीचा मिडल क्लास झाला. एवढं मोठं मार्केट जगामध्ये कुठेच नाही आहे. एवढं मोठं मार्केट जगामध्ये कुठेच नाही आहे. आणि म्हणून मी असं एकदा म्हणालो होतो की भारताला आपल्या विभागामध्ये देशामध्ये शांतता राखायची असेल तर जगाला किती बाजारपेठ आपली मोकळी करायची आणि किती करायचे नाही, आणि ती मोकळी करत असताना वेगवेगळ्या देशामध्ये ती कशी डिवाईड करायची याचा आराखडा जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत प्रत्येकजण हौद केल्यानंतर पोहायला येतो. तशा रीतीने हा कन्झ्युमर क्लास आहे तो आपल्याकडे आला पाहिजे, तो आपल्याला मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्न राहणार. आणि तिथेच मी असं म्हणतोय की जी ट्रम्पनी जी आता असताना संधी घेतली, पाकिस्तानला चायना मदत करत नाही हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेने जे असताना पाकिस्तानला पुन्हा कवटाळलं आणि मोदीला दम देऊन सांगितलं की बंद कर, मी इकडनं अनाऊन्स करतोय की इथला असताना सीज फायर झालेला आहे, तोंड उघडलंस तो तुझं चारित्र्य बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, ही जी धमकी दिली ही वर्षभराने सुद्धा येऊ शकते, 6 महिन्यांनी सुद्धा येऊ शकते, 3 महिन्यांनी सुद्धा येऊ शकते. आणि आता त्याची गरज मोठी पडलेली आहे. आणि म्हणून मी म्हणालो की आत्ताच्या कालावधीमधलं वाईट शब्द आहे, मला माहिती आहे गांडू हा वाईट शब्द आहे, नामदेव ढसाळांच्या भाषेमध्ये हा चांगला शब्द आहे,
तुम्हाला ज्या शब्दामध्ये हितली व्यवस्था सामान्य माणसापर्यंत सांगता येते ते शब्द वापरायला आपण कधी घाबरता का? तुम्हाला सरळ लोकांना विचारलं पाहिजे की तुम्ही गांडूगिरीच्या राज्याने गेला, राजकारणाने गेलात, तर आज नुसता हितला मुसलमान नाही तर पाकिस्तानमधला मुसलमान तुमच्या छाताड्यावरती बसणार आहे का? त्याला मदत करणारं अमेरिका आहे, त्याला मदत करणारा इंग्लंड आहे, त्याला मदत करणारा आता फ्रान्स आलेला आहे, त्याला मदत करणारा रशिया आहे आणि चायना होताच. तुम्ही ह्या सगळ्यांशी एका वेळेस लढू शकता का? तर नाही. आणि म्हणून हे RSS BJP जे गांडूगिरीचं राजकारण करते याला मतदान करणं म्हणजे तुम्ही गांडू आहात, मतदार गांडू आहे. यांच्या विरोधात करणार असाल तर हिम्मतवाल्याला तुम्ही मतदान केलं. राजकारणामध्ये मी नेहमी मानत असतो, बाप तरी दाखव, तो दाखवता येत नसेल तर श्राद्ध घालून मोकळा होऊन जा. की मेलाय म्हणून असणारं जर तरचं राजकारण नसतं, जर तरचं राजकारण नसतं. आणि म्हणून अशा व्यवस्थेमध्ये आल्यानंतर माझं म्हणणं आहे की फुले शाहू आंबेडकरी चळवळीने लोकांसमोर जी वस्तुस्थिती आहे ती निर्भयपणे त्या ठिकाणी मांडली पाहिजे. लोकांना काय वाटते ते वाटू द्या ना. मी लोकसत्तेमध्ये हा शब्द माझा नाही आहे. 9 तारखेला ज्यावेळेस ट्रम्पनी तिथनं घोषणा केली ती माझ्या कानापर्यंत सुद्धा आली नव्हती, पण बॉर्डरवरती एक सोल्जर जो होता, त्याचं नाव सांगत नाही, कुठे होता तो नाही सांगत, त्याचा मला फोन आला आणि मला म्हटलं ये गांडूगिरी का राजकारण बंद कर दो ना. मी चक्रावलो, म्हटलं हा न कधी शिवाय देणारा अमुक देणार. म्हटलं झालं काय, आपने टीवी नहीं सुना क्या? मतलब नहीं. ट्रंप ने सीज फायर डिक्लेयर कर दिया. साले हम जीतने वाले थे तो मुझको सीज फायर डिक्लेयर उसने किया और अपना ये गांडू प्राइम मिनिस्टर चुपचाप बैठा है. ये त्या आर्मीवाल्याला सुद्धा वाटत होतं साला 20 वर्षाच्या ह्या दर दिवसाच्या कटकटीमधनं मी सुटतोय आता. सामान्य जनतेमधला त्या सोल्जरच्या निमित्ताने आलेला फोन ही परिस्थिती आहे. या परिस्थितीची वाचा आणि या परिस्थितीचं शब्दांकन करणं हे गरजेचं आहे. आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळ ते शब्दांकन करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी रजा घेतो.